नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे, याचबरोबर ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला नाही, याचबरोबर ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकार दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील याचबरोबर ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार का? याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू होणार आहे आणि याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही होणार, याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार, याचबरोबर कशा पद्धतीने शेतकरी पात्र यादी असणार आहे, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सरकारने पहिल्या जीआरच्या माध्यमातून एक महत्त्वाचा जीआर निर्गमित केला आणि त्या जीआरच्या माध्यमातून जवळपास 220 तालुक्यांमध्ये 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आणि त्या 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जीआरच्या माध्यमातून 1021 महसूल मंडळामध्ये राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या जीआरच्या माध्यमातून 220 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला। एकंदरीत तिन्ही जीआरच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून यावर्षी कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू होणार असल्याची सध्या माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून याच्या अगोदरही ही माहिती देण्यात आलेली होती। परंतु मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्ज तर 100% माफ होणारच आहेत, परंतु 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांचं काय, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, होणार तर किती लाखापर्यंत होणार, हे संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत। त्यामध्ये मित्रांनो, सर्वप्रथम आपण 2019 नंतरची जी काही कर्जमाफी आहे, ज्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, याचबरोबर बँक ऑफ इंडिया, याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक, याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका, याचबरोबर HDFC बँक, याचबरोबर ज्या काही विविध सहकारी बँका आहेत, विविध सहकारी पतसंस्था आहेत, याचबरोबर नॅशनल बँका, सहकारी बँका, याचबरोबर संपूर्ण ज्या काही बँका आहेत, या संपूर्ण बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती म्हणजेच शेतीवरती ह्या बँका कर्ज देतात आणि इत्यादी सुद्धा बँका, व्यापारी बँका सुद्धा शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात आणि शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवरती कर्ज घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांनी 2019 पासून पुढे जर कर्ज थकीत जर असेल तर त्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने राबवून या योजनेचं पोर्टल नवीन ओपन करून या पोर्टलच्या माध्यमातून 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, यावरती कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही। 2019 नंतरची कर्जमाफी 100% होईलच अशी कोणती गॅरंटी नाही, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त घोषणा करण्यात आलेली आहे आणि घोषणा सुद्धा ही खरी होऊ शकते, कारण की येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या पुढे निवडणूक आहेत, मे महिन्यामध्ये निवडणूक आहेत, त्यामुळे 15 फेब्रुवारी पासून आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे 15 फेब्रुवारी पर्यंत 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का नाही हे संपूर्ण 100% कळेल। परंतु मित्रांनो, मागेच एक 15-20 दिवसाच्या अगोदर 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून एक वक्तव्य करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून त्या शिबिराच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेच्या फाईलवर असेल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दिली जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांची मतं महाविकास आघाडीला पडू नयेत, या घोषणेमुळे शेतकऱ्याची मतं महाविकास आघाडीला पडू नयेत म्हणून हे चालू सरकार सुद्धा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून राज्य सरकारच्या तिजोरीवर बोजा पाडू शकतो। याच अनुषंगाने 2019 नंतरची कर्जमाफी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केली जाईल आणि एकंदरीत मित्रांनो, 2019 नंतरची शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याकरिता जवळपास 34,000 कोटी रुपये जास्तचा निधी लागू शकतो, कारण की मित्रांनो, याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ची योजना, याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले
शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेकरिता या दोन्ही योजनेच्या माध्यमातून जे काही 2019 अगोदरची कर्जमाफी झाली त्या कर्जमाफी योजनेकरिता जवळपास 34,000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2019 नंतरची जर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर 34,000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारला वितरित करावा लागेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल। परंतु मित्रांनो आता ह्या योजनेच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर या सर्व जे काही सर्व बँका आहेत ज्या बँकेच्या बँका मी तुम्हाला सांगितले या सर्व बँकेची संपूर्ण तपशील शासनाकडे पाठवलं जाईल। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या लागतील आणि याद्या लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांची जे काही आधार प्रमाणीकरण ही केवायसी आहे ती केवायसी केली जाईल। याच्या ही सगळी प्रोसेस आहे। 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाईल। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता काही शेतकरी असे आहेत की त्यांचं कर्ज 2008चं 2009चं 2010चं आता सरसकट जर कर्जमाफी जर करायचं ठरवलं तर तेही शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये सामील होऊ शकतात, सहभाग घेऊ शकतात। परंतु सरसकट जर नाही म्हणलं वर्षाची जर अट ठेवली तर 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ शकते। याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता 6,500 कोटी रुपयांचा निधी 2014 ते 2019 पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी वापरला जाणार आहे। याचबरोबर 2014 ते 2019 पर्यंतच्याच कर्जमाफी योजनेकरिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना वेगळी व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना वेगळी या योजनेकरिता जवळपास महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता 864 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याचबरोबर याच्यापेक्षा वेगळी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने चालू करून 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाईल का हे खूप अत्यंत महत्त्वाचं आणि पाहण्यासारखं आहे। याचबरोबर मित्रांनो जवळपास जे काही कर्जमाफीच्या ज्या काही याच्या अगोदर याद्या आलेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेकरिता पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं म्हणजे काही शेतकऱ्यांचे यादी सुद्धा आलेले होते। यादीमधून शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण सुद्धा केलेलं होतं, त्याच्या पावत्या सुद्धा निघालेल्या होत्या आणि त्या पावतीवर जेवढी काही रक्कम होती ती राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेला शेतकऱ्यांची रक्कम बँकेला ट्रान्सफर करण्यात आली नाही। त्यामुळे तशा पद्धतीने कर्जमाफी सुद्धा झालेली नाही। पण अशा पद्धतीने जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून थेट त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी पाठवला जाणार आहे आणि ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। 864 कोटी रुपये लवकरच कर्जमाफी योजनेचे वाटप होतील। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 6,500 कोटी रुपयांचे सुद्धा निधीचे वाटप हे कर्जमाफी योजनेकरिता वाटप केले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जवळपास राज्यातील 1021 महसूल मंडळे जे काही 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या भागामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याच्या व्यतिरिक्त 40 तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सवलती लागू केलेल्या आहेत। त्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या GRच्या माध्यमातून 220 महसूल मंडळामध्ये सुद्धा दुष्काळी भागाच्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहे आणि याची एक मुख्य सवलत म्हणजे शेतकऱ्याचं पुनर्गठन म्हणजे पहिलं कर्ज जरी असेल तुम्ही खरीप हंगाम 2023 करिता जे तुम्ही बँकेच्या माध्यमातून आपल्या शेतीवरती कर्ज घेतलेलं आहे ते पहिलं कर्ज न भरता तुम्हाला बँकेच्या माध्यमातून परत त्याच शेतीवर त्याच सातबाऱ्यावर तुम्हाला पुनर्गठन करण्याची सुद्धा एक मोठी संधी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा मोठी सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे। दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाची सुद्धा सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेल्या शेतकरी येणाऱ्या पुढच्या खरीप हंगामामध्ये पुनर्गठन योजनेचा लाभ घेऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ज्या भागातील किंवा ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी जाहीर होईल त्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी भागाच्या सवलती याचबरोबर पुनर्गठनाची सवलत याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये 35.5 ने सवलत याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणामध्ये फीसची सवलत या सर्व योजना शेतकऱ्यांसाठी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लागू होतात। तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।